इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये आपलं चाललं आहे उपघटक तिसरा, त्याच्यामध्ये 3.3 मधले पण चौथा चालला आहे क्रियापद. 3.3 मध्ये आपण पाहिलं आहे नाम, सर्वनाम, विशेषण. हे 3 घटक झाले आहे आपले. नाम, सर्वनाम आणि विशेषण. आज पाहणार आहोत आपण क्रियापद. क्रियापद काय असते पहा. तर क्रियापद म्हणजे ऍक्शन वर्ड, म्हणजे जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणायचं. पहा, भारताने क्रिकेट मॅच. आता मी फक्त एवढंच म्हटले, भारताने क्रिकेट मॅच. मग पुढे काय येणार आहे? खेळली, जिंकली, हरली, सोडली, हो की नाही? ह्या शब्दावर सगळा वाक्याचा अर्थ पूर्ण राहतो, म्हणून याला म्हणायचं आहे क्रियापद. गाय दूध देते का देत नाही, आणते, विकते, हो की नाही? गाय दूध देते हा झालं क्रियापद. क्रियापदाचे मुख्य प्रकार आहेत 2, सकर्मक आणि अकर्मक. पहा, त्यांच्या नावामध्ये त्यांचा अर्थ लपलेला आहे. कर्म असेल तर सकर्मक म्हणायचं आणि कर्म नसेल तर अकर्मक क्रियापद असे म्हणायचं. म्हणजे अजूनही त्याचे प्रकार पडतात 5. संयुक्त क्रियापद, सहाय्य क्रियापद, प्रयोजक, शक्य आणि अध्यारूत. पहिलं पाहूयात आपण सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्या सकर्मक क्रियापद असे म्हणायचं. उदाहरणार्थ, श्रेयश निबंध लिहितो. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला ट्रान्झिटिव्ह टाईप आणि अकर्मकला म्हणतात इंट्रान्झिटिव्ह. श्रेयश निबंध लिहितो, श्रेयश लिहितो. आता पहा, काय लिहितो? क्रियापदाला जर आपण काय असा प्रश्न विचारला आणि जर उत्तर भेटत असेल तर त्याला म्हणायचं सकर्मक. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारायचा, उत्तर आपल्याला भेटतं कर्म, जर भेटलं तर म्हणायचं सकर्मक. रेश्मा काय खाते? रेश्मा लाडू खाते. ठीक आहे, म्हणजेच लिहितो, खाते या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी निबंध, लाडू या कर्मांची गरज आहे. आता पहा, अकर्मक म्हणजे काय? कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद अकर्मक क्रियापद असते. किंवा मी जर त्याला पडलो हे क्रियापद आहे. पडलोला विचारलं मी काय पडलो, मी काय पडलोचं उत्तर येतो का? नाही. मी कुठे पडलोचं उत्तर येईल, मी कसा पडलोचं उत्तर येईल, मग काय पडलोचं उत्तर आहे का? नाही. म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही, म्हणून हे झालं अकर्मक. दुसरं उदाहरण पाहूया. सुनील उद्या कोल्हापूरला जाईल. क्रियापद शोधलं आहे मी, जाईल आहे क्रियापद. जाईलला मी प्रश्न विचारला, सुनील उद्या काय जाईल? कुठे जाईलचं उत्तर येते आपलं कोल्हापूर. कधी जाईलचं उत्तर येते उद्या, पण काय या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही, म्हणून हे आहे अकर्मक क्रियापद. आता पुढे आहे धातू. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ, खेळ. खेळ मूळ धातू तो हा प्रत्यय लागून खेळतो हे क्रियापदाचे रूप बनले. खेळतो, खेळेल. तसेच खेळणे, खेळताना, खेळवणारा अशा प्रकारची क्रियादर्शक रूपेही तयार होतात, पण ती वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. धातूपासून बनलेल्या, धातूपासून साधलेल्या अशा रूपांना काय म्हणायचंय? धातू साधिते. धातू साधिते. तर पहा, उदाहरण पाहायचं आपला. इथं खेळ दिलंय, खेळपासून खेळतो झालं. जेव. जेव हे आहे मूळ रूप. काय? जेव आहे धातू, मूळ धातू, त्याच्यापासून झाला जेवतो, त्याच्यावर जेवतो. ठीक आहे, जेव पासून झाला जेवतो. जेवेल, जेवताना, हे झाले सगळे धातू साधित रूप. आता पाहायचं आपल्याला संयुक्त व सहाय्यक क्रियापदे. पहा, इंग्लिशमध्ये जर तुम्ही ग्रामर शिकला असाल तर इंग्लिशमध्ये आहे. सहाय्यक क्रियापदाला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी. ऑक्झिलरी, हो की नाही? इंग्लिश ग्रामर पण आपण पाहणार आहोत, त्यावेळेस समजेल तुम्हाला ते. कंपाऊंड, संयुक्त म्हणजे क्रीडांगणावर मुले खेळू लागली. आता खेळू, मुले खेळू, मी फक्त खेळू म्हटलं तर काय अर्थ समजतो का? नाही. तर त्याला लागली हे सहाय्य करते. पहा, जर आपण पूल चढत असताल, तुम्ही दोघं कोण मित्र असताल, ठीक आहे, हा पुढच्या शीटवर बसलेला आहे, हा मागच्या शीटवर बसलेला आहे.
पूल आला, चढ आला, काय आला, चढ आला. तर चढावरती एकटं पायडल मारून जमत नाही, तर काय तर मागचा पण मित्र त्याला मागून बसून पायडल मारू लागतो. तर तो असं त्याचा मदतकार. तसंच हे आहे सगळे कॅरेज वर्ब. त्यांना इंग्लिशमध्ये कॅरेज वर्ब पण म्हणतात. ते कॅरेजवर बसून हेल्प करत असतात, हो की नाही, म्हणून त्यांना कॅरेज वर्ब म्हणतात. तुम्ही हा मजा घेतली की नाही माहिती नाही, कारण तुम्ही आता डायरेक्ट गाड्या घोड्या शिकता, सायकल तुम्ही चालवत नाही आजकाल. बरं, आपण आता खेळू. आता खेळू इथे हे वाक्य पूर्ण करते. पहिल्या वाक्यात म्हणजे कोणत्या क्रीडांगणावर मुले खेळू लागली, हा खेळू हा शब्द क्रिया दर्शवितो, परंतु अर्थ पूर्ण करत नाही. दुसऱ्या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. पहिल्या वाक्यात खेळू लागली, लागली हे लागतं सहाय्य क्रियापद. या संयुक्त शब्दात खेळू हे धातू साधित असून लागली हे क्रियावाचक शब्दाने क्रियापदाचे सहाय्य बनवण्यास मदत केलेली आहे, म्हणून त्याला म्हणायचं सहाय्य क्रियापद. इंग्लिशमध्ये ॲमिजार, वॉज, वेअर, कॅन, कुड, शॅल, शुड, मे, माईट, मस्ट, हॅव, हॅड, डू, डीड, डज हे सगळे काय असतात, सहाय्यकारी. तसे याच्यामध्ये आहे लागली. तर खेळू लागली हे क्रियापद धातू साधित सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे, म्हणून हे दोघं मिळून काय होतंय, खेळू लागली हे झालं आहे संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापदामध्ये दोन क्रियापद आलेली असतात. एक असतं मेन आणि एक असतं सहाय्य करणारं. ठीक आहे. मेन म्हणजे धातू साधित, त्याच्यामध्ये दुसरं कोण ऍड होतं, सहाय्य क्रियापद. पुढे पाहतोय आपण प्रयोजक क्रियापदे आणि शक्य क्रियापदे. प्रयोजक क्रियापदे मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता व क्रिया स्वतः क्रिया करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित आहे असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणायचं. आई मुलाला हसविते, म्हणजे आई हसते का, नाही, ती मुलाला हसविते. रमेश मुलाला रडवितो, म्हणजे रडतो कोण, मुलगा रडतोय, पण काम कोण करतोय, रमेश करतोय. इथं म्हणायचं प्रयोजक क्रियापदे. पुढचं आहे शक्य क्रियापदे. जेव्हा क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे असा अर्थ व्यक्त होतो, तेव्हा अशा वेळी त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणायचे. आता मला काम करवते, आपण इंग्लिशमध्ये यासाठी कॅन वापरतो बऱ्याच वेळा. आय कॅन, आय मे. ठीक आहे. मला दररोज 5 किलोमीटर चालवते, हे मला शक्य होतंय, हे माझी कॅपॅसिटीमध्ये आहे, ही माझी कुवत आहे असं दाखवतं, तेव्हा त्याला म्हणायचं शक्य क्रियापदे. थोडक्यात जे साधित धातू कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणायचे. आता पाहतोय आपण धातू साधिते. धातू साधितेला काय म्हणतात, कृदंते. कृदंते. धातूला ने, ते, ता, ताना, ऊन, ला, वे हे प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनवतात. जसे जेव पासून जेवणे, जेवत, जेवताना वगैरे. पण हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता ते वाक्यात नाम, विशेषणे, क्रियाविशेषणे यांची कार्य करतात. धातूपासून तयार झालेल्या अशा शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्यांना जिरंड म्हणतात, जिरंड. ठीक आहे. म्हणजे आता पोहणे हा खूप चांगला व्यायाम आहे. हा जर आपण उदाहरण पाहायचं ठरलं, पोहणे हा खूप चांगला व्यायाम आहे. पोहणे हा खूप चांगला व्यायाम आहे. तर पोहणे इथं काय आहे, इथं पोहणे यांनी नामाचं काम केलेलं आहे. ठीक आहे. स्विमिंग इज द बेस्ट एक्झरसाइज. आता उदाहरण पाहूयात आपण. ने, त्याचे वागणे मला आवडते. यामध्ये धातू काय आहे, मूळ धातू काय आहे, वाग. प्रत्यय काय लागला त्याला, ने, आणि इथं काय काम केलं त्यांनी, नामाचं काम केलं आहे. आता त पाहायचे. तो रस्त्याने खात जातो. मूळ धातू काय आहे, खा. त्यात प्रत्यय काय लागला, त. कार्य काय केलं त्यांनी, क्रिया विशेषण. जातो तो कसा जातो, तर तो खात जातो, म्हणजे इथं काय झालं आहे ते क्रिया विशेषण ॲडव्हर्ब. ता, सत्य संकल्पाचा दाता भगवान. दा हे झालं मूळ धातू आणि ता हा प्रत्यय लागला. इथं काय हे दाता हे आहे ते नाम. ती घरी चालती झाली. चाल झालं मूळ धातू,
ती हे त्याला प्रत्यय लागला आणि इथं काय ते विशेषणाचं काम केलं आहे. राम पहाटे 5 वाजता उठतो. वाज हे झालं आहे मूळ धातू, ता हा त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि इथं कसं काम केलंय क्रिया विशेषण. कोणतं क्रिया विशेषण आहे? 5 वाजता उठतो. कधी उठतोय सांगितलंय म्हणजे इथे नरेट टाइम, टाइम ऑफ ॲडव्हर्ब ऑफ टाइम, कालवाचक क्रिया विशेषण. ताना धाव हे झालं आहे मूळ, ताना हे त्याला लागलेला आहे प्रत्यय. तो धावताना रस्त्यात पडला. तो कसा पडला? रीतिवाचक क्रिया विशेषण. पुढचं ऊ, खा हा आहे खाऊ. मुलांना खाऊ आवडतो. खा ऊ लागला प्रत्यय, इथे नाम आहे. मुलांना काय आवडतं? तर खाऊ आवडतो. कायनी प्रश्न केला की बऱ्याच वेळा नामाचं उत्तर येत असतं आपल्याला. ऊन कृदंत. आता खुर्चीत बसून, बस आणि ऊन, बस हा झाला मूळ धातू, ऊन त्याला लागलेला प्रत्यय आहे. तो बोलतो. कसा बोलला? बसून, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. पुढे आहे ला, केल्याने होत आहे रे. आधी केलेची पाहिजे. अभ्यास करा मार्क मिळतात, पण आधी अभ्यास केला पाहिजे तर समजेल आपल्याला. केल्याने कर, कर हा आहे मूळ धातू, त्याला लागलाय ला. केल्याने त्या इथे नाम. झाकली मूठ 1.25 लाखाची. झाक त्याला लागला ली हा प्रत्यय, इथे आहे हे विशेषण. मूठ कशी आहे? झाकलेली किंवा झाकली मूठ, म्हणजे ते विशेषणाचं काम केलेलं आहे. वे, आता मला आता घरी जावयास हवे. जा वे, जा पासून जा हा मूळ धातू, त्याला वे हा लागलेला आहे प्रत्यय, इथं काय आहे नाम. त्याचे चेंडू फसवे असतात. फस हे झालं मूळ धातू, त्याला वे हा प्रत्यय लागला. त्या चेंडू कसे असतात? फसवे असतात. म्हणजे चेंडू बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आपल्याला म्हणून हे झालं विशेषण. आता पाहायचं आपल्याला अध्याहृत. अध्याहृत गुप्त क्रियापदे. जेव्हा एखाद्या वाक्यात आपल्याला क्रियापद दिसत नाही परंतु ते आपण जाणतो अशा गुप्त क्रियापदास अध्याहृत क्रियापद असे म्हणतात. ग्रंथ हेच गुरु आहेत असं पाहिजे का नाही, पण आहेत हा शब्द म्हणायची गरज आहे का आपल्याला? नाही, पण आपण समजून घेतो. तर हे झालं अध्याहृत. आरोग्य हीच खरी संपत्ती असते. असते आपण लिहिलं काही ते नाही लिहिलं म्हणायची ही गरज नसते, पण आपण समजून घेतो. यांना म्हणायचं अध्याहृत म्हणजेच गुप्त. ठीक आहे. आता पाहणार आहोत आपण 3.3 मधला चौथी एक्सरसाइज चाललेली आहे आपली. ठीक आहे. आता खालीलपैकी प्रायोजक क्रियापदाचे उदाहरण कोणते? प्रायोजक उदाहरण कोणते काढायचं आपल्याला? दरवेळी अस्वलाला खेळवतो. रामाने आता चालवते. सचिन क्रिकेट खेळतो. ती सारखी खेळते. आता पहा, खेळवतो दुसऱ्याकडून काम करून घेतं, त्याला म्हणतात आपण प्रायोजक क्रियापद. ऑप्शन आपलं पहिलं. मुलांनी शिस्त पाळली पाहिजे. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार कोणता? मुलांनी शिस्त पाळली पाहिजे. तर पाळली आणि पाहिजे हे दोन आले आहेत म्हणजे काय ना रे? संयुक्त. पाहिजे झालं सहाय्यक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते? त्याने पुस्तक फाडले. आता इथं क्रियापदाला काय करायचं आपल्याला? कायनी प्रश्न विचारून बघायचे उत्तर येतं का? काय फाडले? पुस्तक फाडले. उत्तर येतं म्हणजे हे आहे सकर्मक. बाकीचे एक्झाम्पल पाहूयात. पक्षी उंच उडाला. पक्षी काय उडाला? कायचं उत्तर येतं का इथं? नाही येत. मी गावी जातो. मी काय जातो? उत्तर येत नाही. चिंचेचे झाड मुळासकट पडले. काय चिंचेचे झाड काय पडले? उत्तर येत नाही. तर हे झालं आहे अकर्मक. उत्तर आहे आपलं पहिलं. त्याने काय फाडले? पुस्तक फाडले. रमेशने 4 आंबे खाऊन टाकले. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. खाऊन टाकले 2 आले संयुक्त. चेंडू सीमापार गेला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. काय गेला? अकर्मक. शक्य क्रियापद सकर्मक आणि संयुक्त. याच्यामध्ये काय येणार? याचं उत्तर पहिलं येणार आहे. एक मिनिट हा. चेंडू सीमापार गेला हे झालं आपलं अकर्मक क्रियापद.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? माझ्याने चालवते, हे शक्य आहे, हे बरोबर आहे. गाणे गाऊन दाखव 2 आलेत, हे पण बरोबर आहे. ते मूल हसते, हे प्रायोजक का नाही? प्रायोजक म्हणजे काय? ते मूल हसवते, म्हणजे ते काहीतरी करत लोकांना हसवत असेल तर ते करेक्ट येणार आहे. म्हणजे उत्तर आपलं हे येणार आहे चुकीची जोडी. कुत्रा पाण्यात पडला, हे काय आहे? अकर्मक. ओके, बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रायोजक क्रियापद नाही? हसवती, निजवती, चालवतो, राहतो येईल नाही. खालीलपैकी कोणते वाक्य अध्याहृत क्रियापदाचे नाही आहे? ग्रंथ हेच गुरु उदाहरण होतं आपल्याला ना, ऐक ना, याच्यामध्ये आहेत वगैरे हे लपलेलं आहे, गुप्त आहे. पुढचा प्रश्न, मुले पाण्यात पोहू लागली. वरील वाक्यात कोणती 2 क्रियापदे आली आहेत? पाण्यात पोहू लागली, मुले पाण्यात पोहू लागली, 2 आलेत, म्हणजे याला संयुक्त. आणि अजून काय येणार आहे? सहाय्यक. लागली हे काय? सहाय्यक आहे. अकर्मक क्रियापद व शक्य क्रियापदाने तयार झालेले खालीलपैकी वाक्य कोणते? कोणतं पाहिजे ना? अकर्मक हवंय आणि शक्य. बाईंनी वह्या आणल्या नाही. आज दिवसभर गडगडते, आजारानंतर मला खेळवते. खेळवते मध्ये आलं आहे शक्य. आणि काय खेळवतेचं उत्तर नाही येत, म्हणून ते झालं अकर्मक. उत्तर काय राहिलं आपलं? तिसरं. ठीक आहे, आता आपण पाहिलं आहे क्रियापद 3.3 मधला 4था टॉपिक. उद्याच्या लेक्चरला आपण 3.3 मधला 5वा टॉपिक पाहूयात, क्रिया विशेषण अव्यय. तोपर्यंत अभ्यास करा आणि कमेंट करत चला.